पुण्यातले रसिक हा एक मोठा विषय आहे. त्यामुळे तोही विषय आपण रसिक पुणेकर अशा अ, नावाने घेतले आणि त्याची जबाबदारी आपण दिलेली आहे सुनंदन लेले यांच्याकडे. क्रीडा पत्रकार म्हणून आपण गेली अनेक वर्ष त्यांना वाचतो आहोत. पण केवळ क्रीडा पत्रकार ही त्यांची ओळख नाही आहे. पुण्यातल्या अनेक उत्तम कार्यक्रमांना ते उपस्थित असतात. त्यांची स्वतःची रसिक म्हणून अनेक कार्यक्रमांची, अनेक विषयांची जाण फार उत्तम आहे आणि रसिकांना ऐकण्याचं काम ते करतात. नमस्कार. जुना प्रसंग आहे सलीम. महाराष्ट्र विरुद्ध मुंबई रणजी ट्रॉफी सामना होता आणि मुंबईची तगडी टीम पुण्यामध्ये आलेली होती आणि आपला कॉमन मित्र संजय मांजरेकर त्या टीममध्ये होता. सर तो म्हणाला की संध्याकाळी काय करूया, कारण तो काळ काही टी व्हीचा जास्त नव्हता, मोबाईलचा तर अजिबातच नव्हता. तर म्हटलं चला चांगल्या ठिकाणी तुला घेऊन जातो. अरे पण कुठे? म्हटलं सांगत नाही, नेमका तू योग्य वेळेला आलायस, चांगल्या ठिकाणी घेऊन जातो. असं म्हणून त्यावेळेला सवाई गंधर्व चालू होता आणि सवाई गंधर्वला मी घेऊन गेलो. तर प्रसंग असा होता की मी क्रिकेट त्यावेळेला खेळत होतो. संजय मांजरेकर तर इंटरनॅशनल प्लेयर होता. 10,000 माणसांची गर्दी होती आणि संजय मांजरेकरनी मला भारावून जाऊन प्रश्न विचारला की सुनंदन, एक गोष्ट मला सांग, 10,000 लोक आहेत आणि एकही पोलीस नाही आहे. म्हटलं, मी त्याच्या कानात सांगितलं, म्हटलं संजय तू आणि मी सोडून सगळे सभ्य आहेत. हा प्रसंग मला सुरुवातीला एवढ्या करता सांगावासा वाटला की आम्ही दोघं क्रिकेटर होतो, तो तर इंटरनॅशनल क्रिकेटर होता, पण ही रसिकता आमच्याकडे होती. जो विषय तू मला दिलायस की रसिकता आमच्यामध्ये होती की संध्याकाळी काय करायचं, तर आपण सवाई गंधर्वला जाऊ. लहानपणी खूप मस्त साथ संगत आम्हाला होती, खूपच चांगले मित्र होते, चांगल्या मैत्रिणी होत्या की ज्यांच्यामुळे सिनेमाचं फेस्टिवल असलं तरी गुरुदत्त फेस्टिवल आम्ही पाहिलेलं आहे, देवानंदचं फेस्टिवल पाहिलेलं आहे की इतके दर्जेदार सिनेमे आणि हे बघायला मिळाले. आणि त्याच्याबरोबर मी राहत होतो शनिवार पेठेत, कन्या शाळेच्या शेजारी मी राहायचो. तुम्ही मला पाहिलं आहे लहानपणापासून. म्हणजे समोर आमच्या लक्ष्मी क्रीडा मंदिर, उजवीकडे नुमवी, डावीकडे रमणबाग, आगर होतं कार्यक्रमांचं. आणि त्यामुळे इतक्या गोष्टी बघायच्या आनंदाने सवय लागली की त्याचा नंतर प्रचंड मोठा फायदा झाला पत्रकारिता करत असताना. आणि रसिकता ही गोष्ट अशा अर्थाने मी म्हणतोय की जर खेळाडू किंवा मला खूप जण प्रश्न विचारतात की एवढ्या जणांची तुम्ही रिलेट कसे होऊ शकता, तर मी त्यांना सगळ्यांना हा शब्द सांगतो की तुमच्यामध्ये रसिकता पाहिजे. हा इतका मोठा सर्वसमावेशक शब्द मला वाटतो आणि याला पटकन मला इंग्रजी हिंदी शब्द सापडत नाही, पटकन सापडत नाही. कारण याच्यामध्ये तुम्हाला चित्रकला असू देत, नृत्यकला असू देत, नाट्यकला असू देत, साहित्य असू देत, या सगळ्याचा एक काय म्हणतात तुम्हाला ओव्हरव्ह्यू ज्याला आहे तो तुम्हाला मिळू शकतो. आणि ते जर का असलं तर कुठलंही क्षेत्र असू देत तुम्हाला मांडणी करताना सोपं पडतं. जर समजा तुम्ही चांगल्या गोष्टी योग्य वेळी वाचलेल्या असल्या तर तुम्हाला पेला अर्धा भरला आहे का पेला अर्धा सरला आहे हे तुम्ही ठरवायचं. हे पटकन आठवतं, ज्या 20, 25, 50 ओळींमध्ये जो आशय हे करता येणार नाही. 2007 साली सलील जेव्हा आपण अत्यंत वाईट पद्धतीने वर्ल्ड कपमध्ये पराभव स्वीकारलेला होता, त्यावेळेला कुणी घर देता का घर ह्याचा मी आधार घेतला होता की भारतीय क्रिकेट आता अक्षरशः दारोदार फिरतंय की कुणी घर देता का घर, इतकी परिस्थिती वाईट झालेली होती. या गोष्टी मी सांगण्याचा मतलब एवढाच आहे की रसिकता ही जर का असली ती पुण्यामध्ये नक्की आहे. आणि मी जे म्हणत होतो की शनिवार पेठेत मी राहायचो, उजवीकडे होतं डावीकडे होतं, त्यामुळे खूप ऐकायला मिळालं. चांगल्या साथ संगतीमुळे मॅजेस्टिक गप्पा ऐकायला मिळाल्या. मांडी घालून या अंतरावरनं यशवंत देवांसारख्या माणसांना भरपूर ऐकता आलेलं आहे. आणि नंतर याचा परिणाम का झाला, आणि याच्यामध्ये मुद्दा हा राहतो यंगस्टर्सना कसं इन्व्हॉल्व करता येईल. सगळ्या मुलांना असं वाटतं, मलाही वाटतं की माधुरी दीक्षितची 1 तास गप्पा माराव्यात, सचिन तेंडुलकरला 1 तास भेटावं. त्यांना का वाटेल मला भेटावं याचा विचार यंगस्टर्स करतायत का? मी जेव्हा जेव्हा तरुण मुलींना भेटतो, सगळ्यांचा प्रश्न, आम्हाला विराट कोहलीला भेटता येईल का, आम्हाला सचिन तेंडुलकरला भेटता येईल का, तेव्हा मी त्यांना विचारतो
त्यांना तुम्हाला भेटण्यामध्ये इंटरेस्ट काय असेल, हां या उभं राहा, फोटो काढा, सही करा, जा. हे होऊ शकतं, ओळखीने होऊ शकतं, कुठंतरी लटकला तर होऊ शकतं, प्रायोजकाची चड्डी धरली तर होऊ शकतं, पण तो तुमच्याबरोबर ती सेलिब्रिटी, ती व्यक्ती तुमच्याबरोबर 15 मिनिटं का घालवेल? त्या व्यक्तीला सलील तुम्ही तुझ्याकडे कुठला फोन, iPhone 7, माझ्या iPhone 70 आहे, हे म्हणून भारावून टाकू शकत नाही कुठले. आणि त्याला आधार मिळतो तो फक्त रसिकतेचा. आणि तो रसिकतेचा आधार यंगस्टर्सना फॅशन म्हणून जर का वीरेंद्र आपल्याला पटवता आला तर पुण्यामध्ये ती क्रांती परत होऊ शकते. आत्ताच्या घडीला असं अजिबात नाही. चांगल्या कार्यक्रमांना यंगस्टर्स जातात, फक्त ते डिमांडिंग आहेत. त्यांना जर कुठे तुमची स्तर खाली आला तर त्यांचा अटेन्शन स्पॅन फटाक्कन जातो. आपल्याला या वयामध्ये हा चॅलेंज आहे की त्या रसिकांना बांधून कसं ठेवायचं, इन थिंग कसं बनवायचं. म्हणजे लेले स्टाईलमध्ये उदाहरण द्यायचं असलं तर व्यायाम करा हे यंगस्टर्सना सांगण्यापेक्षा तब्येत चांगली असली तर जास्त मैत्रिणी मिळतात सांगितल्यावर त्यांना पटतं. सॉरी टू से, पण ही सत्य आहे. हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं शिकवता येईल. आणि याच्यामध्ये मी म्हणतो की ज्यांच्यामध्ये ती रसिकता येते त्यांचं कुठलंही क्षेत्र असू देत, तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि त्यामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जे काही कंगोरे निर्माण होतात त्यामुळे बाकीची माणसं तुमच्याकडे आकृष्ट होतात. मला इतका सांगायला प्रचंड अभिमान वाटतो. माझं क्षेत्र क्रिकेटचं आहे, पण शंका नाहीच, इतके सगळे कलाकार, इतके सगळे गायक, वादक, कवी, संगीतकार या सगळ्यांबरोबर इतकी दिलखुलास मैत्री आहे की त्या मैत्रीच्यामुळे मी समृद्ध होतो. आता क्रिकेटर्सना भेटून मला श्रीमंत झाल्यासारखं वाटत नाही, पण जेव्हा कधीतरी चांगली चाल लावली म्हणून तू काहीतरी नवीन पाठवतोस, किंवा संदीप खरे किंवा वैभव जोशी रात्री अपरात्री फोन करून ऐकणार का जरा असं म्हणतो, किंवा सावनी शेंडे म्हणते जरा सकाळी ब्रेकफास्टला आहे, म्हणजे काहीतरी नवीन बसवलेलं आहे ते तुला ऐकवायचं आहे. यांनी मला प्रचंड श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. ही रसिकता, जसं पुलंनी त्यांच्या पुस्तकामध्ये रामोभैया दातेंसाठी एक संपूर्ण चॅप्टर दिलंय, पुलंसारख्या माणसांनी दिलंय की रसिकताचं महत्त्व काय. तर मी तुम्हाला काय सांगणार, मी एक फक्त शेवटचा प्रसंग सांगतो जो मला सांगितल्या वाचून राहत नाही. रविवारचा दिवस होता, त्यावेळेला मी जोरदार क्रिकेट खेळत होतो. माझी मॅच होती, 10:30 वाजता मॅच होती आणि ती मॅच मला खेळायला जायचंच होतं. चुळबुळ चालू होती, कारण नेहमीप्रमाणे रविवार सकाळ म्हणजे सवाई गंधर्वचा शेवटचा दिवसपेक्षा शेवटची सकाळ. त्या कार्यक्रमाला मी गेलेलो असताना म्हणलं चला थोड्या वेळ थांबू आणि मग ऐकू काहीतरी आणि जाऊ. रमणबागेतच कार्यक्रम होता. तर कार्यक्रम चालू असताना एकदम सगळ्यांमध्ये अशी कुजबूज चालू झाली आणि मग कळलं लोकांना की अण्णा म्हणजे भीमसेन जोशी 2 वर्षे येत नव्हते, त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि 2 वर्षानंतर ते येत आहेत, एवढीच बातमी कळली आणि सगळ्यांमध्ये एक कुजबूज झाली आणि एक वेगळा उत्साह पसरला. अण्णा आले आणि अक्षरशः स्टेजवरती त्यांना असं धरून आणत होते आणि आणत असताना त्यांनी अचानक शेवटच्या 2 पायऱ्यांवरती असं केलं आणि ते आपापले चालत जाऊन शेवटच्या पायरीला त्यांनी नमस्कार केला आणि ते बसले आणि 10,000 प्रेक्षक उभं राहून टाळ्या वाजवायला लागले. केवळ अण्णांवरचं प्रेम. आणि सगळे आयोजक किंवा त्यांचे सगळे सहकारी सवाई गंधर्वचे कृतकृत्य झाले की अण्णा 2 वर्षानंतर आले. आणि नंतर अण्णांनी असं पाहिलं, सगळ्यांना कळे ना की काय, पेटी तबला कुठे आहे. हादरले लोक आणि गडबड झाली. पेटी तबला पटकन अरेंज केला गेला, खुर्चीवर अण्णा बसले आणि 5-10 मिनिटच एक अभंग का असं काहीतरी गायले. 10,000 प्रेक्षकांच्या डोळ्यामधनं आनंदाश्रू येत होते. मला हा प्रसंग आज सांगावासा एवढ्याकरताच वाटतो. किती वर्ष झाली असतील, मी आकड्यांच्या बाबतीत जरा कच्चा ऐकू, मला किती वर्ष झाली हे आठवत नाही, साल आठवत नाही, पण तो प्रसंग जो मनात घर करून राहतो तो रसिक म्हणून तुम्हाला समृद्ध बनवतो. त्यामुळे क्रिकेटच्यासाठी मी प्रवास करतो,
परंतु त्या गावी गेल्यानंतर तिथे कुणी गायक वादक कलाकार असताना लंगडी घालत मी त्याला पकडायचा प्रयत्न करतो, भेटायचा प्रयत्न करतो. गुलाम अलींच्या घरी जाऊन मी चहा पिऊन आलेलो आहे. मी मेहदी हसन खां साहेबांना भेटलेलो आहे पाकिस्तानात जाऊन. मी राहत फतेह अली खानच्या घरी जाऊन जेवून आलेलो आहे. हे सगळं का करता आलं तर ती रसिकता होती. क्रिकेटचा आहे, मी माझा काय संबंध असं केलं नाही, पण त्याच्यामुळे जी माझ्या व्यक्तिमत्वाला जे काही 2-4 कंगोरे आले ते पत्रकार म्हणून काम करताना इतके कामी आले. ही गोष्ट मी यंगस्टर्सना सांगायचा प्रयत्न करतो, कारण आता यंगस्टर्सना परमार्थ कळत नाही. पण ज्या क्षणी तुम्ही स्वार्थ समजावता सगळे पळत येतात, सगळे पळत येतात. आपल्याला परमार्थाच्या दृष्टीनेच हे काम करायचंय. सांगताना स्वार्थी पद्धतीने सांगायचं की हे अमुक तमुक केलं ना बघ फायदा तुझा आहे. आणि हे जर का कळलं, मला वाटतं सगळ्या गोष्टी सोप्या होतील. त्यामुळे मी इथं जो रिप्रेझेंटेटिव्ह उभा आहे, ना गायक आहे, ना वादक आहे, ना साहित्यिक आहे, आणि पत्रकार पण आत्ता नाही आहे. मी आहे तो फक्त रसिक आहे, आणि त्याचा मला प्रचंड मोठा अभिमान आहे. धन्यवाद.